नमस्कार. आर टी ओनली यूट्यूब चॅनलवर त्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून बॉम्बे हायकोर्ट डिस्ट्रिक्ट जज रिक्रुटमेंट 2024 एकूण 28 रिक्त जागा आहेत. या रिक्त जागेसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फिलअप करून प्रिंट काढून आणि ऑफलाईन ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं ते लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टॅप करून तुम्ही या पोर्टलवर येऊ शकतात आणि ॲडव्हर्टाईजसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले. PDF डाउनलोड करून तुम्ही सर्व ॲडव्हर्टाईज रीड करू शकतात. चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सुरुवातीमध्ये तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट डिस्ट्रिक्ट जज रिक्रुटमेंट 2024 असं तुम्हाला पोर्टल दिसणार आहे. बॉम्बे हायकोर्ट. आता बॉम्बे हायकोर्टचं पोर्टल तुम्हाला दिसत असेल. या ठिकाणी 4 ऑप्शन असेल बघा. होम पेज 4 ऑप्शन आहे. होम पेज, रजिस्ट्रेशन, प्रिंट ॲप्लिकेशन आणि फाइंड युअर रजिस्ट्रेशन ID. आता बघा तुमचं आता ॲप्लिकेशन भरायचं तुम्हाला सुरुवातीमध्ये काय करावं लागेल, रजिस्ट्रेशन करावं लागेल. सुरुवातीमध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल. या ठिकाणी सुरुवातीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ऑनलाईन पेमेंट करायचं. आता कॅटेगरी वाईज पेमेंट असते. तर SC ST कॅटेगरीसाठी 900 रुपये असेल आणि अदर कॅटेगरीसाठी 1200 रुपये असेल. तर सुरुवातीमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फिलअप करण्यापूर्वी तुम्हाला काय करावं लागेल, पेमेंट करावं लागतं. आता पेमेंट कसं करायचं बघा. ऑनलाईन पेमेंट तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसत असेल. सुरुवातीमध्ये स्टेप फर्स्ट आणि स्टेप सेकंड. या ठिकाणी काय करायचं, ॲप्लिकेशन आर आस्क टू गो थ्रू द इन्स्ट्रक्शन टू द कॅन्डिडेट अँड डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट फर्स्ट देन पे नाव नॉन रिफंडेबल ॲप्लिकेशन फीस थ्रू. आणि सेकंड स्टेप काय दिले, गेट द प्रिंट आउट ऑफ द रिसिप्ट ऑफ फी पॅड SBI कलेक्ट अँड फिल ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म बाय द मॉनिटरिंग SBI कलेक्ट रेफरन्स नंबर इन कॉलम नंबर 38. आता या ठिकाणी बघा तुम्हाला कोणत्या वेबसाईटवरती पेमेंट करण्यासाठी क्लिक करायचं, तर या वेबसाईटवरती सुरुवातीमध्ये क्लिक करून द्यायचं आहे. फॉर्म भरण्यापूर्वी तुम्ही पेमेंट करून घ्यायचं. पेमेंटचं ऑप्शन सुरुवातीमध्ये दिले फर्स्ट स्टेपमध्ये. तर या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा UPIद्वारे किंवा फोनपे, गुगल पे तुम्ही जसं पेमेंट करत असेल तसं तुमच्या पद्धतीने तुम्ही पेमेंट करून घ्यायचं या लिंकवरती क्लिक करून. आणि पेमेंट केल्यानंतर सेकंड स्टेप दिले. या ठिकाणी बघा सेकंड स्टेपमध्ये गेट द प्रिंट आउट ऑफ द रिसिप्ट ऑफ फीस पेड एट SBI कलेक्ट अँड फिल ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म बाय द मॉनिटरिंग SBI कलेक्ट रेफरन्स नंबर इन द कॉलम नंबर 38. आता तुम्हाला काय करायचं, पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट येणार आहे. रिसिप्ट तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. रिसिप्ट डाउनलोड केल्यानंतर प्रिंट करून घ्यायचं. प्रिंट केल्यानंतर तुम्हाला कोणत्या फॉर्म भरताना कोणत्या कॉलममध्ये तुम्हाला ते डिटेल फिलअप करायचं आहे रिसिप्टचं, तर बघा कॉलम नंबर 38 या कॉलममध्ये तुम्हाला रिसिप्टचं पेमेंटचं डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करायचं आहे. आता चला आपण फॉर्म भरू. ऑनलाईन ॲप्लिकेशन खाली बघा. आता ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे तुम्हाला. पेमेंट झालं असेल तुमचं, रिसिप्ट डाउनलोड केलं असेल. आता तुम्हाला फायनली ॲप्लिकेशन फिलअप करायचं आहे. आता बघा डेट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट 5/9/2024. तर ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला हे ॲप्लिकेशन भरता येणार आहे. फॉर द पोस्ट ऑफ सेकंड नंबर बघा, फॉर द पोस्ट ऑफ डिस्ट्रिक्ट जज या हे ऑटोमॅटिक येणार आहे हे ऑप्शन. नंतर तुम्हाला या ठिकाणी 3 नंबर बघा. 3 नंबर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचं आहे. मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर 3 सेंटर दिले एक्झामसाठी. कोणतंही तुम्ही एक सेंटर सिलेक्ट करून घ्यायचं. सेंटर सिलेक्ट केल्यानंतर मी मुंबई सिलेक्ट केलं आहे. आता मुंबई सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला 4था नंबर कॉलम आहे नेम. आता तुमचं डिटेल तुम्ही या ठिकाणी अर्जदारांची डिटेल भरायचे. फर्स्ट नेम बघा मिस जे असेल ते तुम्ही या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसणार आहे. फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम, सरनेम. तुम्ही असं तुमचं मार्कशीटमध्ये जसं तुमचं नाव आहे आधारवरती तसंच तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. हे फिलअप केल्यानंतर
5 नंबर वेदर. बघा वेदर या ठिकाणी वेदर यू हॅव चेंज इन नेम. तुमचं यापूर्वी तुमचं नाव चेंज केलं आहे का तुम्ही? केलं असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं. नंतर खाली 6 नंबर बघा, 6 नंबरचं बॉक्स पोस्ट ॲड्रेस. आता पोस्ट ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. तर तुमचा पत्ता या ठिकाणी 8 पोस्ट तहसील डिस्ट्रिक्ट सर्व डिटेल तुम्ही या बॉक्समध्ये फिलअप करून द्यायचं आहे. फिलअप केल्यानंतर पोस्टल ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी 7 नंबर कॉलमला पोस्टल ॲड्रेस तुम्ही फिलअप करायचं आहे. तर या सिलेक्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. तुमचा डिस्ट्रिक्ट कोणता आहे ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी पिन कोड फिलअप करून द्यायचं आहे. 8 नंबर बघा, तुमच्या आधारवरती पिन कोड दिला असेल तो पिन कोड फिलअप करायचा आहे. पिन कोड फिलअप केल्यानंतर मोबाईल नंबर, तुमचा चालू मोबाईल नंबर या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर 10 नंबर बॉक्स आहे, 10 नंबरची स्टेप आहे. या ठिकाणी तुम्हाला जीमेल, तुमचं जे जीमेल असेल @gmail.com हे ऑटोमॅटिक येणार आहेत. तुम्ही या ठिकाणी तुमचं जीमेल फिलअप करायचं आहे. जीमेल फिलअप केल्यानंतर 11 नंबर डेट ऑफ बर्थ. आता डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुम्हाला तुमचे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचे, वर्ष सिलेक्ट करायचे, मंथ सिलेक्ट करायचे आणि इयर सिलेक्ट तारीख सिलेक्ट करून द्यायचं आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर एज ऑन द डेट ऑफ पब्लिकेशन्स ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट. आता या ठिकाणी बघा एज ऑन द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट. बघा ज्या दिवशीपासून तुमचं हे ॲडव्हर्टाइजमेंट आलं त्या दिवसापासून तुमचं एज किती आहे ते तुम्ही या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आणि या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. 12 नंबर बघा, 12 नंबर बघायचे प्लेस ऑफ बर्थ. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, तुमचं विलेज सिटी जे असेल, तुमचं नाव असेल, तुमचं शहरात असेल, शहरात राहत असेल तुम्ही तर शहराचं नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे. गावात राहत असेल तर विलेज नेम आणि तालुका आणि डिस्ट्रिक्ट हे सर्व डिटेल 3 बॉक्समध्ये फिलअप करून द्यायचं आहे. हे फिलअप केल्यानंतर तुम्हाला या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. जेंडर 13 नंबर बघा, 13 नंबर जेंडर मेल फिमेल ट्रान्सजेंडर जे असेल तुमचं ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर 14 नंबर बघा, 14 नंबर काय दिले, आर यू सिटीजन ऑफ इंडिया. या ठिकाणी 14 नंबर बघायचं, आर यू अ सिटीजन ऑफ इंडिया असं विचारलं आहे. तर तुम्हाला फक्त या ठिकाणी काय करायचं आहे, येस. तुम्ही जर सिटीजन इंडियन असेल तर तुम्ही येस करायचं आहे, नसेल तर नो करून द्यायचं आहे. नॅशनॅलिटी कोणती आहे, इंडियन, हे ऑटोमॅटिक येणार आहे. यानंतर 16 नंबर कॅटेगरी अँड कास्ट. आता कॅटेगरी अँड कास्ट तुम्हाला या ठिकाणी या सिलेक्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जनरल, अदर, बॅकवर्ड क्लास, शेड्यूल ट्राईब्स, शेड्यूल कास्ट, नोमॅडिक ट्रायबिस, नोमॅडिक ट्रायबस आणि नोमॅडिक ट्रायबिस सी असं तुम्हाला या ठिकाणी भरपूर कॅटेगरी दिसणार आहे. आता तुमची कॅटेगरी कोणती आहे ते कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर जनरल मी सिलेक्ट केलं, जनरल कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर पॅन नंबर या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचं आहे. तुमचं पॅन नंबर 17 नंबरचं कॉलम आहे, पॅन नंबर या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. पॅन नंबर फिलअप केल्यानंतर नेम ऑफ फादर, तुमचं फादरची डिटेल तुम्हाला 18 नंबरचं कॉलममध्ये फिलअप करायचं आहे. नेम ऑफ फादर, नेम ऑफ मदर, तुमच्या मार्कशीटवरती मदर नेम चेक करायचं, पेलिंग मिस्टेक करायचं नाही. तर पेलिंग मिस्टेक असेल तर तुम्हाला तुमची क्युरी फॉर्ममध्ये येऊन जाणार आहे. तर मदर नेम फिलअप करायचं व्यवस्थित. नंतर नॅशनॅलिटी ऑफ फादर इंडियन आहे का, इंडियन सिलेक्ट करून द्यायचं आहे, हे ऑटोमॅटिक येणार आहे. नॅशनल ऑफ मदर इंडियन असेल तर इंडियन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर 22 नंबर बघा, मदर टंग. मदर टंग कोणती आहे तुमची, तर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर आसामी, बंगाली, बुडो, डोंगरी, इंग्लिश, गुजराती, हिंदी, कन्नडा, काश्मीरी, कोकणी, मल्याळम इथे या ठिकाणी भरपूर दिले. तुमचं जे मदर टंग असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मदर टंग सिलेक्ट केल्यानंतर 23 नंबरचं कॉलम आहे, हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. मॅरिड स्टेटस, मॅरिड स्टेटस तुम्हाला सिंगल या ठिकाणी बघा. आता या ठिकाणी मॅरिड, डिवोर्स, सेपरेटेड, विंडोवर आता जे असेल ते तुम्ही याच ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं. तुमचं जर लग्न झालं असेल तर मॅरिड करायचं, नसेल तर सिंगल करून द्यायचं आहे. तर मी मॅरिड सिलेक्ट केलं आहे. मॅरिड सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला 23 नंबरचं कॉलम आहे बघा, ते स्पॉन्स नेम. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं वाईफचं नाव तुम्ही फिलअप करू शकता किंवा तुमचं फादरचं
किंवा तुमचं आईचं नाव तुम्ही या ठिकाणी फिलअप करू शकता. आता 23 नंबर स्पोन्स प्रोफेशनल या ठिकाणी सुद्धा तुम्ही फिलअप करू शकतात. आणि 23 नंबर मोर दॅन वन ऑफ वाईफ लिव्हिंग ऑर मॅरिड अँड मेन हॅव्हिंग ऑलरेडी अ वाईफ लिव्हिंग या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही मॅरिड असाल तर तुम्ही या ठिकाणी नो या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर नो करायचं आहे. या ठिकाणी नो केल्यानंतर 24 नंबरचं कॉलम आहे नंबर ऑफ लिव्हिंग चिल्ड्रेन. आता नंबर ऑफ लिव्हिंग चिल्ड्रेन तुमचं मुलं किती आहेत ते तुम्ही या ठिकाणी या बॉक्समध्ये फिलअप करून द्यायचं आहे. प्लीज सबमिट ए डिक्लेरेशन ॲज टू स्मॉल फॅमिली ॲज अपेंडेड टू द ॲडव्हर्टाइजमेंट फॉर्म ए. तुम्हाला काय करायचं या ठिकाणी डिक्लेरेशन फॉर्म एक फिलअप करायचं आहे. डिक्लेरेशन फॉर्म फिलअप केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अपलोडसुद्धा करायचं आहे. स्मॉल फॅमिली इज सस्पेंडेड टू द ॲडव्हर्टाइजमेंट. आता 25 नंबरचे डिटेल आहे बघा. 25 नंबरची डिटेल आहे डिटेल ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन. डिटेल ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. तर या ठिकाणी बघा सुरुवातीमध्ये कोर्स स्ट्रीम ॲप्लिकेशन फॉर अदर्स युनिव्हर्सिटी इयर्स ऑफ पासिंग मार्क ऑफ 10 आउट ऑफ टोटल मार्क्स पर्सेंटेज क्लास ग्रेड नंबर ऑफ अटेम्प्ट. आता या ठिकाणी तुम्हाला सर्व डिटेल व्यवस्थित फिलअप करायचं आहे. तर या ठिकाणी सिलेक्ट या बटनावरती क्लिक करायचं. सिलेक्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचं ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आणि अदर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएट झालं असेल आणि अदर एज्युकेशन झालं असेल तर तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर मी PG झालं आहे माझं तर मी PG सिलेक्ट केलं आहे. PG सिलेक्ट केल्यानंतर तुमचं स्ट्रीम काय आहे LL MA MCA MCOM MAd MLib MSc MSc अदर जे असेल ते तुमचं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुमचं एज्युकेशन मी MSc सिलेक्ट केलं आहे. नंतर स्ट्रीम ॲप्लिकेशन ॲप्लिकेबल फॉर अदर. या ठिकाणी स्ट्रीम तुमचं आर्ट कोणत्या फॅकल्टीमध्ये सायन्स फॅकल्टी असेल जे असेल तर तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. आणि कोणत्या युनिव्हर्सिटीमधून तुमचं ग्रॅज्युएशन झालं ते युनिव्हर्सिटी तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. आणि या ठिकाणी इयर ऑफ पासिंग वर्ष तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सर्व वर्ष दिसणार तिथे तर तुम्ही कोणत्या वर्षी पासआउट झाले ते वर्ष तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मार्क ऑफ 10 किती आले तुम्हाला आउट ऑफ टोटल मार्क्स किती आले मार्क्स ऑफ 10 आणि आउट ऑफ टोटल मार्क्स हे सर्व डिटेल तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. आणि पर्सेंटेज बघा पर्सेंटेज फिलअप करायची गरज नाही. फक्त तुम्हाला क्लास ग्रेड फर्स्ट ग्रेड A B C जे असेल ते. नंतर तुम्ही नंबर ऑफ अटेम्प्ट. आता तुम्ही ग्रॅज्युएशन केले तुमचं ग्रॅज्युएशन फर्स्ट क्लासमध्ये पासआउट झाले का तुम्ही फ्रेशमध्ये पासआउट झाले का किंवा दुसऱ्या अटेम्प्टमध्ये पासआउट झाले का तिसऱ्या अटेम्प्टमध्ये ते सर्व डिटेल तुम्हाला नंबर सिलेक्ट करायचं आहे. फर्स्ट अटेम्प्टमध्ये पासआउट झालं असेल तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही 1 नंबर ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ॲड बघा या ठिकाणी काय करायचं आहे ॲड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ॲड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं अदर एज्युकेशन असेल ते अदर एज्युकेशनसुद्धा तुम्हाला सेम टू सेम प्रोसेसने डिटेलमध्ये फिलअप करायचं आहे. हे फिलअप केल्यानंतर 26 नंबर आहे स्टेट वेदर यू वेअर इनरोल ॲज एन ॲडव्होकेट अँड ऑन वॉट डेट इन इलोमेंट नंबर. आता या ठिकाणी बघा काय करायचं तुम्हाला इलोमेंट नंबर या ठिकाणी ॲडव्होकेट अँड ऑन वॉट डेट इलोमेंट तुम्हाला तुमचं जे LLB झालं असेल तुमचं एज्युकेशन झालं ॲडव्होकेटचं जो तुमचा नंबर असेल तो एक्झाम्पल असा असेल तुमचा नंबर तो नंबर तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे वर्ष मंथ आणि तारीख तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला इलोमेंट नंबर फिलअप करून द्यायचे आहे. इलोमेंट नंबर फिलअप केल्यानंतर 27 नंबर आहे वेदर यू हॅव पासेड ऑल इंडियन बार एक्झामिनेशन फॉर कॅन्डिडेट हू हॅज obtained लॉ डिग्री इन द अकॅडमिक इयर 2009 2010 अँड ऑनवर्ड. तुम्हाला या ठिकाणी तुमचं LLBचं अकॅडमिक इयर्स कोणत्या वर्षी पासआउट झाले ते सर्व डिटेल तुम्ही या ठिकाणी डेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे मंथ आणि इयर्स. मग प्लीज सबमिट कॉपी ऑफ सर्टिफिकेट प्रॅक्टिकल अलॉंग विथ प्रिंट आउट ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म. बघा तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी फिलअप करायचं आहे आणि तुम्हाला सर्टिफिकेट जोडायचं आहे ॲप्लिकेशनसोबत प्रिंट आउट जोडायचं आहे. नंतर 28 नंबर आहे आर यू प्रॅक्टिसिंग ॲज एन ॲडव्होकेट इन द हाय कोर्ट ऑफ बॉम्बे अँड एनी कोर्ट्स. तुमचं ऑलरेडी तुमचं प्रॅक्टिस झालं असेल कोणत्या कोर्ट्समध्ये तुम्ही
हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस केले ते तुम्ही केले आहे का, किंवा येस किंवा नो करायचे तुम्हाला या ठिकाणी. केलं असेल तर या ऑप्शनवरती येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं तुमचं प्रॅक्टिस झालं नसेल तर. 29 नंबरचं कॉलम आहे. 29 नंबरचं कॉलम स्टेट पर्टिक्युलर ऑफ युअर प्रॅक्टिस एज एन ॲडव्होकेट ETC गिविंग द पिरियड ऑफ द फॉर्म, टोटल ड्युरेशन्स ऑफ द प्रॅक्टिस. आता टोटल ड्युरेशन तुम्हाला बघा, प्लीज सबमिट फॉर्मॅट नंबर अलॉंग विथ प्रिंट आउट ऑफ ॲप्लिकेशन, प्लीज सी क्लूज नंबर 19 ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट. या ठिकाणी काहीच करायची गरज नाही. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला हे रीड करून घ्यायचं आहे. आर यू इन द एम्प्लॉयमेंट, नो करून घ्यायचं. ऑलरेडी तुम्ही तुमचं एम्प्लॉयमेंट असेल तुम्ही तर येस करायचं, नसेल तर काही हरकत नाही, नो करून द्यायचं आहे. या ठिकाणी हॅव यू हेल्ड द पोस्ट इन द ज्युडिशियल गव्हर्नमेंट ऑफ स्टॅच्युटरी लोकल अथॉरिटी सर्व्हिस असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं आहे. स्टेट द अमाऊंट ऑफ युअर प्रोफेशनल अर्निंग ड्युरिंग द इमिडिएटली प्रिसिंग 3 years. आता तुम्हाला बघा, स्टेट अमाऊंट ऑफ युअर प्रोफेशनल अर्निंग किती आहे, तुमचे फायनान्शियल इयर इन्कम किती आहे, कोणत्या वर्षी किती इन्कम झाले, ते सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी या बॉक्समध्ये फिलअप करून द्यायचं. हे बघा एक्झाम्पल इथे दिले. आता किती दिले, 2021-22मध्ये 50, 2023-22मध्ये 65 आणि 23-24मध्ये 75 असं दिले. आता सॅलरी किती कुठून स्टार्ट होणार आहे, 1,48,000 पासून तुमची सॅलरी असेल तर 1,95,000पर्यंत, 1,95,000 प्लस असेल तुमची सॅलरी या ठिकाणी. आता हे सर्व डिटेल तुम्ही फिलअप करायचे. 33 नंबर आहे, हे बॉक्स काही भरायची गरज नाही. आणि 34 नंबरचं सुद्धा भरायची गरज नाही, नो करून द्यायचं आहे. वेदर यू आर फेसिंग यू हॅव फेस एनी डिसिप्लिनरी ॲक्शन फॉर द बार काउन्सिल, इंडियन बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा अँड बार असोसिएशन्स ऑर एनी अदर्स प्रोफेशनल बॉडी, इफ यू गिव्ह अँड डिटेल. तुम्हाला या ठिकाणी करायचं, काय करायचं आहे, नो करून द्यायचं आहे. या ठिकाणी नो केल्यानंतर आर यू परमनंटली डेव्हिडेड, disqualified by the High Court, UPSC, any state public service commission form appearing for the examination selections conducted for the purpose. बघा तुमचं काय एखाद्या UPSCमध्ये कुठेतरी APR असेल तर तुम्ही येस करायचं, नसेल तर काय नो करून द्यायचं. स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन तर नो करून द्यायचं. या ठिकाणी नो केल्यानंतर 37 नंबर आहे, गिव्ह द नेम्स ऑफ पोस्टल ॲड्रेस. या ठिकाणी पोस्टल ऑक्युपेशन्स ऑफ 2 प्रिफरन्स शुड बी द रिस्पॉन्सिबल पर्सन अनकनेक्टेड विथ युअर स्कूल, युनिव्हर्सिटी अँड नॉट रिलेटेड टू द युअर टेस्टिफाईंग युअर कॅरेक्टर सच ए सर्व्हिस मस्ट यू हॅव इश्यू ऑन द ऑर आफ्टर द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट एज फॉर्मॅट नंबर. या ठिकाणी तुम्हाला तुमचं आयडेंटिफाय, तुमचं ओळखीचा कोणाचं, तुमचं एखादं ओळखीचं असेल, मित्र असेल किंवा तुमचे नातेवाईक असेल किंवा तुमचे कोणी ओळखीचं असेल, त्यांची डिटेल तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. तर त्यांचे नाव, फुल नेम आणि त्यांचं व्यवसाय काय आहे ते सुद्धा या ठिकाणी फिलअप करायचं आहे. आणि त्यांचं A to Z ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. आणि दुसरं पर्सनचं आहे, या ठिकाणी त्या पर्सनचं पूर्ण नाव फिलअप करायचं आहे, ऑक्युपेशन, त्यांचं व्यवसाय, ॲड्रेस फिलअप करून द्यायचं आहे. हे फिलअप केल्यानंतर बघा हे 38 फीज डिटेल. आता 38 नंबर सुरुवातीमध्ये काय केलं होतं, आपण पेमेंट केलं होतं ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर आपल्याला रिसिप्ट डाउनलोड केली होती आपण. रिसिप्टची डिटेल तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. SBI कलेक्ट पेमेंट. आता SBI कलेक्ट रेफरन्स नंबर या ठिकाणी तुम्हाला रिसिप्टवरती असेल ते नंबर तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. आणि पेमेंट डेट, कोणत्या दिवशी पेमेंट केलं होतं ते डेटसुद्धा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं. आणि अमाऊंट किती पे केलं होतं, 900 रुपये, ते तुम्ही या ठिकाणी तुमचं कॅटेगरी वाईज असेल, पेमेंट किती केलं आहे ते पेमेंट तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. हे फिलअप केल्यानंतर हे सर्व डिटेल रिसिप्टवरती असेल ते बघून तुम्हाला फक्त फिलअप करून द्यायचं आहे. फिलअप केल्यानंतर तुम्हाला 39 नंबर आहे, फोटो अटॅच JPG फाईलमध्ये तुम्हाला या ठिकाणी फोटो अपलोड करून द्यायचं आहे. तुमचा चूज फाईल यावरती ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि JPGमध्ये तुमचा फोटो अपलोड करून द्यायचं आहे. 40 नंबर आहे, अटॅच JPG फाईलमध्ये तुम्हाला सिग्नेचर अपलोड करून द्यायचं. चूज या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सिग्नेचर अपलोड करून द्यायचं. सिग्नेचर अपलोड केल्यानंतर 41 नंबर आहे,
सिक्युरिटी कोड केस ऑफ सेन्सिटिव्ह. या ठिकाणी बघा आता काय करायचं आहे, सिक्युरिटी आपल्याला हे तुम्हाला कॅप्चा दिसत असेल या ठिकाणी. हा कॅप्चा तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी या बॉक्समध्ये तुम्हाला फिलअप करून द्यायचं. जसं आहे तसं कॅप्चा फिलअप करायचं आहे. कॅप्चा फिलअप केल्यानंतर खाली काय असेल, डिक्लेरेशन. आता डिक्लेरेशन तुम्हाला रीड करायचं असेल तर तुम्ही सर्व डिक्लेरेशन रीड करून घ्यायचं व्यवस्थित. 1 2 3 4 5 6 सर्व दिले डिटेल. तर तुम्ही हे एकदा डिक्लेरेशन रीड करून घ्यायचं आहे. रीड केल्यानंतर फायनली शेवटचं ऑप्शन काय असेल, आय ॲग्री या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं फायनली ॲप्लिकेशन सबमिट होऊन जाणार. ॲप्लिकेशन सबमिट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, प्रिंट करायचं आहे ॲप्लिकेशन. आता प्रिंट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, बघा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. फाइंड युअर रजिस्ट्रेशन आय डी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन सबमिट झालं. आता तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं, फाइंड युअर रजिस्ट्रेशन आय डी. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, तुमचं ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन प्रिंट झालं नसेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करायचं. नाहीतर तुम्ही प्रिंट ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बघा प्रिंट या ॲप्लिकेशनवरती मी क्लिक करतो. आता या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी तुम्हाला असं पोर्टल दिसणार आहे. या पोर्टलवरती आल्यानंतर प्रिंट ॲप्लिकेशन. आता तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये रजिस्ट्रेशन आय डी नंबर आला असेल मेसेजमध्ये, त्या आय डी नंबर फिलअप करायचं आहे आणि डेट ऑफ बर्थ तुमची सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि कॅप्चा फिलअप करून जनरेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जनरेट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन तुम्हाला दिसणार आहे. ते PDF डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर किंवा तुमच्याकडे रजिस्ट्रेशन आय डी आली नसेल तुमच्या मोबाईलमध्ये तर तुम्ही फाइंड युअर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ईमेल आय डी द्यायचे, मोबाईल नंबर फिलअप करायचे, डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचं आहे आणि कॅप्चा या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे आणि शो या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. तर तुमचं ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व डिटेल दिसणार आहे आणि तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. डाउनलोड करून तुम्ही काय करायचं, त्या ॲप्लिकेशनला डॉक्युमेंट तुम्ही अटॅचमेंट करायचं आहे. कोणकोणते तुमचे जे पात्रता असेल ॲडव्हर्टाईजमध्ये दिले ते पात्रता सर्व डॉक्युमेंट तुम्ही त्या ठिकाणी ॲप्लिकेशनसोबत जोडून घ्यायचं आहे. जोडल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ते ॲप्लिकेशन तुम्हाला ऑफलाईन पाठवायचं आहे. ऑफलाईन पाठवल्यानंतर तुम्हाला तुमचं एक्झाम होईल. एक्झाम झाल्यानंतर तुमचं जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तेव्हा तुम्हाला एक आणखी कॉपी तुम्हाला प्रिंट करून घ्यायचं आहे ॲप्लिकेशनचे आणि डॉक्युमेंट रेडी करून ठेवायचं आहे. मित्रांनो, हे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.